बाई बघ ना के आपण एक तर बाहेर गावी राहतो, इथून तिथून नांगरलेलं होतं आणि इथं ते नंबरे होते ते पण या कंपनीने ना टाकून दिले आणि हे बघ इथून पाय वाट केली तिने बाई म्हणजे आपल्या वावरातून। हा बघ ना ही चांगलंच बांधाचं हे करायला लागली। अगं बाई पार इथपर्यंत होतं ना नांगरलेलं। हा काय म्हणावं आता तिला, तिला हे समजत नाही की बाहेर गावी राहते तर अचानक येतो आपण। हा मग काय, चला आता तिचा ना बेतच करते मी कमलीचा। चल बरं। हाय का पाव भरती कुठं असन कमले? हा काय भारी गहू आलाय हा. वय वय पाणी रात्रभर पाणी दिलं माहिती का त्याला? काय म्हणताय? मग हे बघ जसा ज्वारीचा घोडा होतो का हा तसा गव्हाचा बी घोडा होतो बर का। वय वय हा तुम्ही बरोबर बोलता बरं। याच्यात टाकायचं शेकुटी मध्ये, काय लय म्हणताय? भारी होतो हा, एकदम भारी होतो घोडा। हा मला पण बघून बघा लय झक आनंद झालाय की नाही बघ। सजनी ग बोललो मी काय जादू केली, लाज मला आली बाई लाज मला आली, लाज मला आली बाई लाज मला आली, सजनार बोललो मी काय जादू केली। चल आज तर तुम्ही लय मूड मध्ये दिसता बरं का। आता आज लय भारी भारी म्हणजे काय बरं आज घोडा करायचा का मग? मी काय म्हणत होती हा? आज संध्याकाळच्या की नाही आपण मस्त एक मटनचा बेत करूया बघा। मटणाचा बेत? वय अरे वा 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 जमन जमन जमन। आणि शेत पण कसं आपलं मस्त भरलंय बघा। मग कसं बाहेरून गेलंय शेत एकदम वय 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 लय लांबलाचा एकदम। वय वय लय गॉड दिसतंय बघ। हा ते बघ मम्मी काका काकू तिकडे। ए कमले इकडे ये जरा, मला बोलायचंय तुझ्या संग। चालेल। काय ग बाया, काय ग बाया एवढ्या काय तुझ्या नाकावर राग आला वय? तुला काय वाटतं मी बाहेर गावी राहते म्हणजे मा काय देणं काय माझ्या शेती? अगं व व व जरा दमानं जरा नीट जरा बोल। तू काय सगळं हाडपायला निघली काय माझं इथून तिथून का ग? हा नीट नीट व्यवस्थित। ओ भाऊजी तुम्ही पण नीट बोला। चरा चरा बोलायचं हा. नाही, तिला बोलता येत नाही म्हणून। तिला बोलताय शहाणपणा तिकडे करायचा, तुम्ही बाहेर राहतात ना बाहेर राहायचं तिकडे बोलायचं। म्हणजे काय आमचं काय इथं काय काय नाही काय? काय नाही तिकडे येतोय वाटणी तिकडे पाहायचं तू। आमचं वावर इथपर्यंत नांगरलेलं होतं, इथं ते नंबर लावलेले होते ते तुम्ही उपटून फेकून दिले। ते उपटून फेकून दिले। हा आता मोजणी करून घेतली होती आम्ही। हा पण बोलायची काय पद्धत आहे की नाही? नुसती आली त्या अंगावर खेकसायला लागली तर नीट पण सांगू शकतेस की नाही तू? काय हो, बोला की तुम्ही। हा तिला सांगितलं ना तिला मी। तू घाल नवऱ्याला पुढं बोला का तुम्ही ए. ही पाय वाच केली इथून तिथून। माझ्या नवऱ्याबद्दल काय बोलायचं नाही, समजलं ना? ओय, मोजणी करून घे, कोर्टात जाऊन मोजणी करून घे जाय। मोज सरकारीच केलेली सरकार आहे। केलं परत सरकारी पाहिजे कर. परत कर म्हणजे मग डबल डबल पैसे घालायला मी काय मुकळे का? डबल काय पैसे असं? आम्ही घालतो, कर तू परत मोजणी, समजलं ना तुला? जास्त बोलायचं नाही। हा पता नाही का बघ कशी बोलू राहिली चरा चरा। आपल्याला पण बाप्पाला सांगावं लागणार आहे। हा, सांग पप्पाला सांग एक ना, तर- डॅडीला सांग। तू गावाच्या केलं का? गावा येता आणि नंतर आमच्यावरती ओरडता प्रत्येक वेळेला। तुमचं असंच असतं नाही का या लोकांचं? हा. आम्ही ऐकतो म्हणून काय बोलत नाही। अगं तुला काय वाटतं की आम्ही बाहेर गावी असतो मग घ्या सगळं अडपून त्याच्यात तुझ्या डोक्यात तोच प्लॅन आहे। आम्हाला काय नाही तिकडं. हडवायची गरज नाही बरं का, हडवायची गरज आमच्याकडे नाही. सगळं आहे। सगळं हा. आहे. तुझं आम्हाला म्हणून- काही नकोय बघ. म्हणून इथपर्यंत नांगरला इथपर्यंत आली व्हाय तू पाय वाट पाडली। ही आमची जागा आहे, ती तुझी जागा आहे, जास्त बोलायचं काम नाही सांगते। तू पण बोलायचं नाही समजलं? हा. ए, अरे या आपल्या पिकावर जळती ही लय जळकुटी आहे। कोण नाही जा कुठं, तुम्ही जा कुठे? अगं तुला काय वाटतं आम्ही बाहेर गावीच दफनायला पाहिजे का काय मा? का गावाकडे यायचंच नाही इकडं? अगं मग गावाकडे ये की, मग अशी अंगावर कशाला खेक असती बघावं तेव्हा। माझं आहे ना प्रेमाचं बोलणं असतं, असं धावून नसतं तेव्हा हसकलं फक्त तुला विचार स्वतः जास्त आवाज करू नको, तुम्ही इथून निघा। ए चल ग, निघा तिकडं। ए, तू चल इथून. तुला मी आता बरोबर बघते, माझ्या शेतामध्ये तू काय करतेस ना? तुला बरोबर बघते। हो, चल चल बाय तुम्ही। हा, तुम्ही चला जावा। चल रे. पोलीस कम जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। लय शाह दुखपाला रे तिचा। जेव्हा येते तेव्हा बसते आमच्यावर आणि बोलत बसते प्रत्येक वेळेला। तिला वाटतं आम्हाला तोंडच नाही बोलायला बघा। हा रस्ता आहे का? हा रस्ता सगळं तिथं आउट करून टाकायचं, बंद करून टाकायचं इकडून आऊट यायचं. काय बंदच करून टाकूया, बघू हा. कशी जाते ती इथून। आली मोठी लय शाह दुखी ती पहिल्यापासून बोलायला लय चाबरी ती। आता आपण खेकळो तिला का ती खेकळे आपल्यावर? हो आपण कुठं होतो त्या तिकडे पलीकडे? हो मग काय चल चल आपण आहे ना पोलीस कंप्लेंट करू त्यांची। अगं तिला घरी जशी वाण जे लेकरू बाळ नाही तुला मरणाची तुझ्या उघड्या अंगावर हाणलं तिने। जाऊ दे चल हा? आपण पोलीस कंप्लेंट करू त्यांची। चल बरं होय कमले हा तो आहे पुढे चुकत बर का?
आता मी काय चुकी केली? आता पहिले नंबर इथं होते हो, सरकारी मोजणी आणली होती तिने हा. आता इथपर्यंत होते तोच उपटायला लावले हो. आता ती भावाची भाऊचे तर आम्ही काही केलं जाऊ पाठीपुटीवर एकमेकाच्या पाय देऊन आलेलो होतो आम्ही हा. आलाच का तुम्हाला पुळका बाई त्याचा? आता काय सांगू हा, तोच आहे ना. आणि वरून म्हणली पाऊल वाटी करून करा हो हा. मग आता करायचं काय? झाले आता तिचे आपले भांडणं हा. जर गेली ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आपल्या नावाने केस बीस केली तर मग काय करायचं आता हा. तवाचा तवा बघता येईल. काय तवाची तवा बघते तुला काय बिट्या काय पटत काय नाही तुला बी हे सगळं तोयामुळे झालंय बरं का. माझ्यामुळे झालं सगळं. मग काय इथं होते ना आणि तुम्ही नंबर. तिला काय बी नाही बोलले काय? आता काय बोललोय आता मस्त तोयामुळे मला तळतळी आली ना जरा मी तिला बोललो ना हो. पण हे कारणीभूत कोण आहे याला तू ऐक नाही हा. आता तवाचा तवा बघू. आता चला घरला चला आता. चल मग. हा काय लोक भांडणं करता बांधायवरून हा. सर आता जाऊन पाहावंच लागेल त्यांचं काय काय नाही. हो बंटी डोय पुढे येत का? हा बंटी काय? डोय पुढे. हो हो आम्हीच आहोत. आम्हीच आहोत. तुमचा नवरा कुठे? हाय की आतमध्ये हाय. 10 आवाज द्या त्याला. आओ बाहेर हवालदार आलेत. घाले दादा. हो दादा काय करतात मध्ये? हा काय करतात मध्ये? घरात होतो बसलो होतो. हा का? टीव्ही पाहत बसलो. बरं तुमच्या नावची कंप्लेंट आहे? कंप्लेंट. कंप्लेंट हा. आमच्या नावाची कसली कंप्लेंट आहे? तुम्ही बांधावरून वाद केले ना रस्त्यावरून? मी काय म्हणलो तुला हा. केले का नाही वाद? हा? वाद थोडे झाले भांडण म्हणजे आमच्या मारलं तुम्ही त्या मायले केला थोडे नाही होईल. मारलं ना साहेब आम्ही. म्हणजे आम्ही त्याला मेडिकलला सिव्हिल हॉस्पिटल नेलंय साहेबांनी पाठवलंय. एवढं मी काय केलं नाही बरं का. तुम्ही काय बी बोलू राहिले. म्हणजे एवढं काय मी तिला मारलं वय? बरं ते काय मला इकडे नका काय सांगू साहेब पुढे सांगा चला. बाचाबाची झाली फक्त दादा बाकी आम्हाला काय माहिती नाही चला. वय वय असं बरोबर आहे बरोबर म्हणतात त्या. एवढंच झालं बाकी आमचं काय झालं नाही बघा. अहो त्या बाय माणसं आहे दोघी जणी मायले की आणि तू आज एवढा धष्टपुष्ट जाडा जोडा तुझी बायको दोघांनी धरून तिला त्या दोघीला मारलंय. दोघांनी नाही तिने एकटीच चाललो होतो त्या दोघी वाट्यांमध्ये बायको एकटीच अहो होती. साहेब पण तू आता काय केलं? मी होतो पण मी साईडला होतो दादा. तू सोडव सोडव काय नाही केली बा? हा त्या बाईने मला ढकलून दिलं तिकडं. तुझ्या बायकोच्या पुस्तकात टाकायचे 2 एक. हा? कोणाच्या माझ्या बायकोच्या तिच्या त्या बाया बरोबर माणूस तरी होता का? हा हा? त्या दोघी माय लेकी होत्या दादा. काय बरं चला. मग अहो, ती बायको एकटीच अहो, होती. पण साहेब तुम्ही दोन्ही बाजू बघून घ्या की. तुम्ही बोलला म्हणजे आता तुम्ही काय करता? एकच बाजू बघताय. तुम्ही 2 बाजू बघा ना. तुम्ही मलाच बोलू राहिले ते. तुझ्या अंगी एवढी चरबी आली का? डायरेक्ट अंगावर जाते बा माणसाच्या बाय. अहो पण तिने पण मला मारलंच होतं की. मला पुढे चालतं साहेबा पुढे सांगताल चला रे घे निघ पुढे. एक काम कर आता सरपंचाला फोन लाव. चला चला निघा पुढे निघा. हा थांबा दादा. मला टाइम नाही बरं का? हा येतो. लाव ना तूच लाव. बोल. जरा एक फोन करते. बोला टपक्यावर आपण घ्या. हॅलो हा 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 मीच कमली बोलते. सरपंच दादा तुम्ही जरा याल का जरा घरी? हा हा तातडीने आहे. हा या होय येत आहेत येतो. कोण आहे? सरपंच आहेत आमच्या गावचे. हा हा मग येऊ राहिले थांबा. ते होते का मारामारी करायला? मारामारी करायला ते नव्हते पण हा? आमच्या गावामध्ये काय बी असेल ना तर सगळ्यात पहिले तेच पुढे असतात बघा. तुम्ही विचारू गेले का मारामारी करायला? विचारून आहो दादा आम्ही भांडण नाही केले ती बाया होऊन आम्हाला भांडली माहिती का. होय आम्ही काय बी नाही बोललो. तीच आली ना आमच्या बरोबर भांडायला लागली पहिली. तुमच्या शेजारी वावर आहे का? हा शेजारी हो. दोघांच्या मध्ये रस्ता आहे काय? हा होय. दोघांच्या मध्ये रस्ता. हाय हाय बर येतो का सरपंच? हा येऊ राहिले. येऊ राहिले ते चहा आता. आणू थोडं दादा. नाही नाही मी चहा बी नाही पित. चहा घेऊन नाही आ, चांगलं काय मी थंड. 10 रुपये पाहिजे का? हा 10 रुपये हाय ना मग रात्रीची शिल्लक घ्या अहो ते मजा करू राहिले. तुम्ही काय बी बोलू राहिले. मजा करू राहिले. बरं मी काय आहे मला वेळ नाही चला. अहो अहो त्या जरा 5 मिनिट थांबा की आता सरपंच येतीलच हो बघा. येतील चला तेव्हा पोलीस स्टेशनला येतील चला. अहो, आले 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 आले. चला हो चला. अहो साहेब जरा ऐका तरी आमचं. मारा करायला गोड लागत ना आता सरपंचाला बोली त्या. मला लय भी वाटत नाही नाही आपले सरपंच दादा येतील ना बरोबर करतील सगळं बघा. चाल दादा. आले 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 सरपंच आले आमचे. आले 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 आले. बरं झालं देवानी आले. तुमचे साहेब ग्रामपंचायत मध्ये आले साहेब. साहेब तिकडे होते का? काय झालं इथं? यांचं असं आहे तर समोरच्या पार्टीने कंप्लीट केलेली यांच्यावर. बर FIR नोंद लावला मी. बर
तर त्या दोघी मायलिका होत्या, यांच्या रस्त्यावरून भांडणं झालेली. तर या दोघा नवरा बायकोने त्यांना मारलेलं आहे. तर साहेबांनी आपल्या मेडिकलला पाठवलेलं आहे. पाठवलंय का? हो त्यांच्या भाऊ. बरं तर मग मी यायला जमा करायला आलेलो आहे पोलीस स्टेशनला, आपल्या घेऊन जातो. काय रे काय झालं? काय नाही ती बाय आहे ना ती मै भावजं नाही का ती हा ते बाहेर गावी हा राहते. बाहेर गावी राहते ती. हा हा. ती आली हा. हिची तिच्याच भांडणं झाली. हा आणि तुमचे तर मोजणे झालेले होते ना मोडणे झाल्या होत्या बरोबर आहे, पण ते त्यावेळेस होतं ना तुम्ही. हा होते ना तुम्ही नंबर सरपंच. बिंबर लावलेले आहेत. नाही, आता नाही नंबर राहिलेले. नाही राहिले नाही आता नाही कोणी number. उपटले? हा? कोणी उपटले? आता जे आहे ते खरं सांग. साहेब जावं लागेल पिठलं भाकरी खायला तुम्हाला. कशाला मारणार त्या बाईला? ती गरीब आहे, ती नोकरी करतात आपले बिचारे. अहो तिचा नवरा नोकरी करतो ना बाहेर, तुझा भाऊ. हा हा करतो ना. आणि कोणी मारलं? अहो सरपंच काय होतंय ना, ती जेव्हा पण येते ना तेव्हा पण नुसती गरमच होऊन येते बघा. मी हे आमचं आहे ते नंबर तर आमचं सांग आहे. मला. मी होतो त्यावेळेस तुमच्या किती वाद झाले त्या मागच्या वेळेस. हा? नंबराचं सरकारी पुढं- मोजणी केली, नंबरे लावले होते ना. नंबर पांढरे सिमेंटाचे नंबरे रोवले नव्हते का? हा रवले होते अहो पण तिला विश्वासच नाही ना त्यावर. नंबर आहेत का तिथं? नाही कोणी ना. उपटले? नंबर नाही. गेले पाण्यात वाहून. म्हणजे नंबरे कुठं? सिमेंट कॉन्क्रीट मध्ये काढलेले नंबरे होते. मी होतो त्यावेळेस, मला आठवतंय. तुमचे असेच वाद झालते त्यावेळेस, मी मिटवले होते. तुम्ही थांबा साहेब, मी बघतो आता. गाव पातळीवर आहे ना थोडस. बोला 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 सरपंच बोला. कोणी उपटले? तिने उपटले होते का? त्यांनीच नंबरे रोवले, सरकारी मोजणी केली. हा का जायचं वावरात? नाही 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 चला वावरात. नाही वावरत ते काय राहू आता? द्या बाजूला बरं का. तुझ्या भावाचे माझे चांगले संबंध आहेत. आमचा आहे, फोन आहे, होता आहे, 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 आणि बरोबर. त्याचा वावर पडीत पडले. हा. तुमच्या याच्यात काय आता? आमच्या इथं गहू आहे. गहू आहे. गहू आहे का? होय. बर नंबर कोणी उपटली? खरं बोल. नंबर खरं बोल, नाही तर मी नाही भाग घेणार. नाही नाही नंबर आम्ही होते. हा आम्ही चुक आम्ही सुपटले तुम्हीच होते. उपटले. होय. तुम्हीच करताय, मारतात त्यांना तुम्हीच. असं कसं चालू? अहो ते परदेशात होते ना म्हणून कोण परदेशात होतो? ते बाहेर गावी होते ना ते लोक. हा त्यामुळे मग म्हटलं तर कोण नाही तर आम्ही नंबरे उपटून टाकली. नंबर उपटेल वावर चोरीत अरे होते. तुम्ही किती वेळा जरी नंबरे उपटले ना, हे बघ सगळे शेते ना मोकळ्याच असतात बर का. पण मोजणी केलं का ते तुम्ही किती जरी पोटाचं जर दाबलं ना तर ते काढूनच द्यावं लागतंय. आणि तुम्ही जर नाही काढलं, तुम्ही समजा एखादा शेतकरी मोजणी झाली साहेब, समजा सरकारी मोजणी झाली आणि एवढे आडगे आहेत ना काही काही बर का, एवढे आडगे आहेत ना आपल्या आमच्या गावामध्ये की मान्य नाही म्हणते. असो मान्य नाही बर का, मोजणी मान्य नाही. मान्य नाही म्हणले का समोरचा जातो कोर्टात. कोर्टात जाऊन कोर्ट कमिशन मोजणी भरल्या जाते. मग पोलीस संरक्षण तुमच्याकडे मागितलं जातं, तुम्हीच येतात बर का. आणि मग पोलीस संरक्षण वेळेस जर तो जर आडवा आला रान निघत असून तर त्याला तुम्ही काय करता माहिती का? 353 खाली 8 टाकता. सरकारी कामात 8 फळा घातला, पिठलं भाकरी खायला, आणि इकडं जे शिरी रान काढून देतात. काय होणार आहे? सगळे वावर जरी मोकळे असले तरी हद्दी खुणा ज्या दाखवतात ना भूमी अभिलेखवाले मोजणीवाले, तर त्या बरोबर शाबूत तुम्ही किती जरी राणा कोणाची कोरली म्हणजे कोणी कोणाची तरी भूमी अभिलेखवाले काय करतात माहिती का? ज्या हद्दी खुणा म्हणजे जुना रेकॉर्ड काढून बरोबर क्लिअर कट दाखवतात. आणि आता तर सॅटेलाइट वरून उपग्रहावरून काही चुकच करता येत नाही भूमी अभिलेखवाल्यांना सुद्धा. म्हणून तुम्ही या असे काही प्रयत्न करू नका. ते नंबरे जिथं आहेत ना तिथं लावून द्या. आता इथं स्मायला काय जोडून उपयोगी? आता ते तुझ्या भाऊजाईने त्यांनी कंप्लेंट दिली म्हणतात ना, तुम्हाला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. घेऊन जा आणि तुम्ही तिथं जर द्यायचे असले सोयीनी नंबरे जिथं होते ना तिथं लावून जर देत असले तिथं लावून द्या परत बर का. पुन्हा अशी चूक करू नका. अलग लक्षात. असे कोणी काही कोणाचे वावर दाबू शकत नाही. अलग लक्षात. एक काम करा सरपंच, तुम्ही समक्ष तिथे या, तुमच्या समोर बायको मागच्या वेळेस मी करून दिल तर मी काय तुमचा सालाचा गडी नाही सरपंच म्हणजे. अलग लक्षात. त्यांना घेऊन जा. हवलदार त्यांना दोघांना घ्या, तिथं त्यांचे काय असतील जबाब घ्या. हे जर तयार जर असतील ना बर का तर यांचं लेखी घ्या. आम्ही नंबरे लावून देऊ तिथं आणि तुम्ही जाऊ द्या. परत एक चक्कर मारा यांनी नंबरे लावून आणि यांचं मिटलं की नाही. अलग लक्षात. बर बर चला सरपंच चला पोलीस स्टेशन चला. हा हा येतोय आम्ही. चला कंबळे येतोय मुळे ना मला भोगाची पाळी आली माहिती का? चला 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 पहिले ना पोलीस स्टेशनला चला. साहेब काय बोलताय ऐका पटकन. चला पटपट चला पटापटा. अहो झाली की चूक. आता कशाला तुम्ही कंप्लेंट कशाला करताय? भांडण करायचं नाही, नंतर म्हणायचं असं झालं तसं झालं. चला पटपट. दगड उपटी त्या फेकी त्या इकडे तिकडे. आता आई तिथंच लावून देऊ आपण नंबर. हो होय तसंच करूया आता. आपली चूक झाली बघा.